येथील 13,15,000च्या चोरीचा लागला छडा। स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई। इचलकरंजीचे 3 जण अटकेत। आजरा तालुक्यातील उत्तूर येथून थांबवलेल्या मालवाहू टेम्पोच्या केबिनमधील तब्बल 14 लाख रुपये लंपास करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आलंय। ते तिघेही इचलकरंजी येथील आहेत। ही घटना 23 जून रोजी घडली होती। गोवा येथून इचलकरंजीला MH10 AW 8982 या क्रमांकाचा टेम्पो नेहमी ये जा करत असतो। त्या टेम्पोच्या पुढील केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असते आणि तो टेम्पो उत्तूर येथे आल्यानंतर शिवाजी चौकामध्ये जेवण करण्यासाठी थांबत असतो, अशी माहिती शुभम रमेश भोसले वय 27 राहणार लिगाडेमळा इचलकरंजी, अभिषेक नंदकुमार पोवार वय 24 इचलकरंजी, ऋषिकेश सुभाष चौगुले वय 27 राहणार नारळ चौक इचलकरंजी यांनी काढली। त्यानंतर त्या टेम्पोतील रक्कम चोरी करून वाटून घ्यायची असा त्यांनी प्लॅन तयार केला। प्लॅननुसार दिनांक 23 रोजी रात्री 10च्या सुमारास अभिषेक पोवार आणि ऋषिकेश चौगुले हे दुचाकीवरून उत्तूर येथील शिवाजी चौक येथे गेले आणि चौकामध्ये चालक जेवण करण्यासाठी थांबलेल्या MH10 AW 8982 या क्रमांकाच्या टेम्पोच्या केबिनमधून रोख रक्कम चोरी करून इचलकरंजीला परतले। तसेच चोरलेली रक्कम ऋषिकेश चौगुले यांच्या घरी ठेवली। त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर तिसरा आरोपी ऋषिकेश चौगुले यास त्याच्या नारळ चौकातील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतला। या आरोपींकडून रोख रक्कम 13,15,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले ॲक्सेस मोटारसायकल क्रमांक MH09 FW 5090 आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 14,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास आजरा पोलीस ठाणे करत आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, उपनिरीक्षक संतोष गळवे, समीर कांबळे, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, विशाल चौगुले, रोहित मर्दाने आदींनी कारवाई केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।